विस्ताराने पाहूयात बातम्या। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आलेली आहे। हैदराबाद मधील चेंगराचेंगरी प्रकरणी ही अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचे हे प्रकरण आहे आणि या संदर्भात कारवाई करत सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला अटकेत घेण्यात आलाय। पुष्पा 2 या सिनेमाच्या प्रमोशन वेळी अल्लू अर्जुन हा हैदराबाद मध्ये आला असताना मोठ्या प्रमाणात त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झालेली होती। याच वेळी चेंगराचेंगरी दरम्यान एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। दरम्यान या घटनेनंतर अल्लू अर्जुननं त्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत ही केली। मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कारवाई करत सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केलेली आहे। चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती मिळत होती। दरम्यान एका महिलेचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला होता। या सगळ्या संदर्भात आता कारवाई करत अल्लू अर्जुन याला अटकेत घेण्यात आलेला आहे। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। त्यामुळे आता पोलीस या सगळ्या संदर्भात चौकशी करून नेमकी पुढील काय कारवाई करणार हे पाहावं लागेल। हैदराबादमध्ये सध्या ही कारवाई करण्यात येतेय। अल्लू अर्जुनला अटकेत घेण्यात आलेला आहे। दरम्यान ही अटक होऊन सर्वसाधारण अर्ध्या तासांचा कालावधी हा लोटलेला आहे आणि त्यामुळे चौकशीमधून आता नेमकी काय माहिती समोर येणार हे पाहावं लागेल। अनेक अंगाने पाहू शकतो। एक म्हणजे देशातील सर्व नागरिकांना समान न्याय असावा हे याच्यातून अधोरेखित होते की सेलिब्रिटी आहे म्हणून त्याच्यामुळे किंवा त्याच्या संदर्भात एखादा गुन्हा घडला तर त्याला वेगळा न्याय लावू नये किंवा त्याला माफ करू नये हे ह्या घटनेतून आपल्या समोर आलं आहे। आणि जे धाडस आंध्र प्रदेश सरकारने दाखवलं ते मला असं वाटतं ना वेगवेगळ्या राज्यातील राज्य सरकारांनी जर दाखवलं तर सेलिब्रिटींच्या अतिरेकी वागण्याला कुठेतरी पायबंद बसू शकेल। आता ही जी घटना घडली याला अल्लू अर्जुनची लोकप्रियता कारणीभूत आहे असं आपण म्हणतोय, पण त्याचबरोबर असं आहे की त्यावेळेला चाहत्यांनी जो काही चेंगराचेंगरी केली आणि त्याला प्रत्यक्ष पाहण्यासाठी जो काही त्यांनी उत्साह दाखवला त्याच्यावर जर त्यांनी नियंत्रण दाखवलं असतं तर किंवा संयम दाखवला असतं तर परत या घटनेमुळे चित्रपटाला आणखीन व्यावसायिक फायदा होईल काय असा सुद्धा एक प्रश्न आता आपल्यासमोर आलेला आहे। कारण चित्रपट गेल्या आठवडाभर ज्या पद्धतीने धुवाधार यश मिळतोय, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, ती ग्रीप ह्या घटनेनंतर पुन्हा कायम राहील का असा पण एक प्रश्न आहे। आणि दुसरं म्हणजे दक्षिणेकडचं चित्रपट चाहत्यांचं जे अफाट प्रेम कलाकारांवर असतं तर त्यामुळे ह्या घटनेनंतर तिकडे काही सामाजिक प्रतिक्रिया उमटणार तर नाही ना। म्हणजे चित्रपटगृहावर काढले जाणारे मोर्चे किंवा अन्य प्रकारचे आंदोलनं या अशा कलाकारांचे चाहते। या सगळ्या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पारस दामा यांच्याकडून। पारस, इस मामले में फिलहाल क्या जानकारी मिल रही है? ऋतुजा, मामले में अब अल्लू अर्जुन की टीम की तरफ से एफआईआर को रद्द करने की एक पिटीशन दायर की गई है। इस पिटीशन पे सुनवाई 2:30 बजे के आसपास शुरू होगी, जहां पर अल्लू अर्जुन की तरफ से इस मामले में जो एफआईआर जो धाराएं उन पे लगी हैं उसको रद्द करने की मांग रखी गई है। 2:30 बजे के आसपास ये सुनवाई शुरू होगी और उसके बाद आगे क्या होता है वो तस्वीर साफ हो पाएगी। ये मामला 4 दिसंबर का है जब हैदराबाद के एक थिएटर में अल्लू अर्जुन पहुँचते हैं। उनके साथ पुष्पा 2 की जो मुख्य किरदार में उनकी हीरोइन है वो पहुंचती हैं और वहां पर भगदौड़ मच जाती है। इस पूरे मामले में एक महिला की मौत हो जाती है और 3 जो बच्चे हैं वो घायल हो जाते हैं। इस मामले में हैदराबाद पुलिस द्वारा एक एफआईआर दाखिल की जाती है। इस एफआईआर में 105 जो कि गैर इरादतन हत्या का मामला दर्ज किया जाता है, वहीं 118 आर जो भारतीय न्याय संहिता के अंतर्गत आती है वो धाराएं लगाई जाती हैं। इस मामले में जांच के दरमियान आज अल्लू अर्जुन को गिरफ्तार किया जाता है और सुबह अल्लू अर्जुन को
गिरफ्तार किया गया और उसके बाद अब मेडिकल के लिए उनको हैदराबाद के एक अस्पताल लेके जाया गया है। मगर इस बीच अब अल्लू अर्जुन की तरफ से इस एफआईआर को रद्द करने के लिए एक अर्जी डाली गई है। उस पर 2:30 बजे के आसपास सुनवाई होगी। बहुत महत्वपूर्ण सुनवाई होगी कि पुलिस अपनी दलील में क्या रखती है कि किस वजह से अल्लू अर्जुन को गिरफ्तार किया गया है। आपको ये चीज़ भी बता दें कि इस मामले में 25 लाख रुपए जो है वो अल्लू अर्जुन की तरफ से जो मृत महिला है उसके परिवार को पहले दिए जा चुके हैं। मगर हैदराबाद पुलिस ने इस पूरे मामले में गिरफ्तार क्यों किया है अल्लू अर्जुन को, क्या क्या चीज़ें जो है वो जांच में सामने आई हैं, वो सब कोर्ट के सामने जो है वो हैदराबाद पुलिस रखेगी, जो कि बेहद ज़्यादा महत्वपूर्ण होगा। पारस, इस पूरी जानकारी के लिए शुक्रिया।